एक अतिशय मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। 10 वर्षांनी घरात पाळणा हल्ला। बारसा आटपून येताना काळानं मात्र झडप घातली। भीषण अपघात झाला आणि या भीषण अपघातात आई बाळासह चौघांचा मृत्यू झालाय। घटना सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर छत्रपती संभाजीनगरमधून ही भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरात हिट अँड रनचा भयंकर अपघात समोर आलाय। यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय। 10 वर्षांनंतर घरात पाळणा हल्ला। याच बाळाचं बारसं आटपून परत येताना मध्यधुंद तरुणांच्या कारनं जोराची धडक दिली। या धडकेत आई बाळासह चौघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। या मन सुन्न करणाऱ्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांचं सत्र सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये भरधाव BMW कारनं वाहनांना धडक दिल्याची घटना घडली होती। अशातच छत्रपती संभाजीनगरमधून ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरात हा अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। वाहन परवाना नसतानाही दारू पिऊन भरधाव गाडी चालवत स्कॉर्पिओनं कारला जोराची धडक दिली। या दुर्घटनेत कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। कारमधील कुटुंब हे बारशाचा कार्यक्रम आटपून परतत असताना ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी वाहन चालवणाऱ्यांचा परवाना नसताना वाहन चालवण्यास दिल्यानं विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण वय 22 वर्ष आणि कृष्णा कारभारी केरे वय 19 वर्ष राहणार बकवाल नगर वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांवरती गुन्हा दाखल झालाय।